आज सर्वोच्च न्यायालयानं प्रज्ञा आणखीन ठाकूर आणि त्यांच्या सोबतच्यांना सगळ्यांना मालेगाव बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यातून सुटका केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. पण मुळात असं आहे की या सगळ्या घटना जेव्हा घडत आहेत त्यात त्यांनी काय म्हटलं की यांचे तुम्ही पुरावे देऊ शकला नाही की याच गुन्हेगार आहेत म्हणून. मग दोन प्रश्न उभे राहतात. इतका वर्ष विलंब का लागतो आणि इतका वर्ष विलंब लागतो तेव्हा ज्यांच्यावर गुन्ह्यांचे हे सगळे जे ठपके लागलेले असतात तो परिवार, ती माणसं बदनाम सगळ्या समाजामध्ये होत असतात. मग ते आमच्या मुंबईच्या रेल्वेच्या बॉम्बस्फोटमध्ये घ्या, त्या बॉम्बस्फोटामध्ये सुद्धा 187 लोकांचा मृत्यू झाला, 800 लोक जखमी झाले. त्याच्यावर सुद्धा सर्व उच्च न्यायालयाने त्यांना सोडून दिलं. मग सर्वोच्च न्यायालयाने पण त्याच्यावर काही केलं नाही. मग मूळ मुद्दा असा आहे तो की त्यानं सुद्धा 19 वर्ष का जेलमध्ये ठेवलं होतं. मग प्रश्न असा आहे, मग गुन्हेगार कोण? घटना तर घडल्या हे सत्य आहे ना. मग या घटना घडलेल्या सत्य घटनांमध्ये पोलिसांना आरोपी सापडत नाही याच्यासारखं गृह खात्यावरचं बालंट नाही, काळीवा नाही असे मला वाटते. आणि एका दुसरी घटना नाही, एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला गुन्हेगार सापडत नाही. हेच या देशातलं सध्याचं जे चाललं आहे ते पाहिल्यानंतर असं भयावं वाटतं की तुम्हाला गुन्हेगारांना शोधता येत नाही. यासारखं गृह खात्याचं आणि पोलीस खात्याचं लांछन लागणारं अपयश नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.